घरची राणी माझ्या राजाला शोभते सांगेल कामच कोणी सुख असले कोणाला लाभते मी नाते साऱ्यांशी आपुलकीचे हे जोडते सख्या नात्याहूनही नाती माझी हे मानते ग्रहण कुणी लाविले हे पण माझ्या संसाराला साजड ग हा माझा तिच्यावरती बोलला लावून शक्कल घडवून अत्तल शिकवीन तुला धडा बघशील तू हरशील तू रडशील घळा घळा गाठ आहे माझ्याशी हे विसरू नको माझ्या अंगणी नाचते नवऱ्याची बायको माझ्या अंगणी नाचते नवऱ्याची बायको माझ्या नवऱ्याची बायको माझ्या नवऱ्याची बायको माझ्या नवऱ्याची बायको माझ्या नवऱ्याची बायको Mr. Subedar, what is this nonsense? Is this the place to dry the clothes? आ? काय म्हणून राहिले? अहो कपडे वाळत घालायची ही जागा आहे का? सोसायटीनं दिलाय ना ड्रायिंग एरिया. बाप्पा हीच तर जागा आहे ना कपडे वाळत टाकायची. अहो पण अंगावर पाणी पडतं त्याचं काय? आता पाण्यातच कपडे धुतले म्हटल्यावर पाणी तर पडणच नाही का? तुम्ही एक काम करून टाका. बाजारातून 3-4 गुलाबाच्या झाडाचे कुंड्या आणा मस्त. आणि लावून टाका नाही ते. म्हणजे वरून टपटप पाणी पडलं का सट येतील गुलाब बढिया. आणि द्या मग काकूंना रोज एक गुलाब. भांडण गिंडण होणारच नाही ना तुमच्यात. रोज काऊन भांडत राहते हो काकूंची? आवाज येते ना आमच्या घरी. अहो काय बोलताय तुम्ही हे? आयडिया सांगून राहिली ना. एका गुलाबाच्या झाडामुळे पडणारं पाणी आणि होणारं भांडण दोन्ही प्रॉब्लेम खतमच होऊन जातील ना तुमचे. तुम्ही पण खुश आम्ही पण खुश आणि काकू पण खुश. जमन का कमी आणून देऊ? नको नको. या बाईशी काय बोलायचं कळतच नाही. जराही मॅनर्स नाहीत हाय सोसायटीचे. आटपलं का तुमचं? Try to understand. This product is only for higher society. आणि तुम्ही काय प्रेझेंटेशन केलंय? टिपिकल मिडल क्लास लोकांचं वाटतंय. एवढं महागडं प्रोडक्ट विकत घ्यायची त्यांची लायकी तरी असते का? त्यांना टार्गेट करण्यात काय पॉइंट? थिंक बिग. जरा मोठा विचार करा. प्रेझेंटेशन क्लासीच हवंय. अंडरस्टूड? मेल करा मला. ओके? प्रेझेंटेशन क्लासेस हवे. बाय. आओ पोय थंड होऊन राहिले ना. हॅलो. मी करतो नंतर करतो. या बाय बाय. हे घ्या गरमागरम पोहे केले तुमच्यासाठी नागपुरी स्टाईल मधले पोपट टाकून. पोपट नाही ग, पोपटीची डाळ. चालते हो त्यात काय खायशी मतलब. पोट्ट काय करून राहिला अथर्व? अगे तुम्हाला माहिती नाही आजकाल तो कुठल्या टिपेत बोलतेस तू? अशा शिरात आणायला आता काही ही पूर्वीची चाळ नाहीये. नाही हाय सोसायटीत राहतो आपण, कळतंय ना? कळतंय का? हे दार काय सतत उघड? अहो असं म्हणतात मनाचं आणि घराचं दार नेहमी उघडं असावं. कधी कोण कुठल्या रूपाने येईल काही सांगता येत नाही ना. आणि हवा पण येते ना बढिया. सॉरी. तुम्ही असे चिडू नका बरं जायच्या वक्ताला. आणि ते पोहे खाऊन घ्या ना पटापट. थंड होऊन राहिले ना. थंड होत आहेत. हो थंड होत आहे. कळतंय मला. हा थांबा. आचार कुठला देऊ? लिंबू आंबा की मिरची? मिरचीच देते. हा अगं ए नकोय. घ्या. पुरे पुरे. अगं भाजी नाहीये ती, लोणचं आहे. पुरे खाओ. नवीनच केलंय, जबरदस्त झालंय एकदम तेज तर्रार नागपुरी स्टाईल मध्ये. हम आ गए हूँ. हाँ आती हूँ.
इसमें दो। हाँ हाँ पी लो। रामप्रसाद जी, हाँ चाय रखती हूँ, पी के जाना। अरे नहीं 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 बाबूजी, आज नहीं, आज हमको बहुत जगह दूध डालना है। अच्छा ठीक है, ये लो। हाँ हाय. छुट्टा तो नहीं है बाबूजी. रहने दो ना रामप्रसाद हो, जी। मी पोचतोय वेळेत. हा, निघताना फोन करतो ना. हो, ओके, बाय बाय बाय. अथर्वा, आओ, दुधाकडे बघता का जरा? मी अथर्वला तयार करून घेते ना पटकन. ए, असली बायकी कामं मला नाही सांगायची हा. आज दूध बघायला सांगते, उद्या काय भाज्या चिरू? आणि त्या दूधवाल्याला रोज रोज चहा विचारायची काय गरज असते? बाप्पा, काय होते मग? अहो, घरात कोणी आलं की चांगलं वाटते म्हणाले. आता इथे मुंबईत आहेच कोण आपलं? शेजारचे पाजारचे, दूधवाला, वॉचमन, हेच आपले नातेवाईक असं समजायचं. तुम्ही तर विसरूनच गेले नागपूरला. मला तर बा खूप आठवण येते नागपूरची. अगं मग जा, तिकीट काढ नागपूरचं आणि जा तिकडेच. तशी तू तिकडेच बरी. कायच्या काही बोलता हा तुम्ही? आता तुम्हाला, अथर्वला, आपल्या घराला सोडून काऊन जाईन मी नागपूरला? काऊन म्हणत जाऊ नकोस ग. किती वेळा सांगितलंय तुला? जरा आपली ना भाषा सुधारा. कुठल्या लोकॅलिटी. ग्रीन टी कर माझ्यासाठी, एअरपोर्टला जायचंय. हो. होल्ड. नानाजींना बोलवते पोहे खायला. त्यांना खूप आवडतील गरमागरम पोहे. आली. अगं हो हो आलो आलो. नानाजी, मीच आहे, उघडा ना दार. अरे उघडतो हिला एक धीर नसतो. हो 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 थांब आलो. काय पाहिजे? काही नको, तुम्हाला घेऊन जायला आली. कुठे? घरी गरमागरम पोहे केले ना मस्त, आणि मिरचीचा आचार पण जबरदस्त झालाय. सांगतेस काय? आणि हे बघ हे, सकाळी सकाळी जोर जोरात दार वाजवत जाऊ नकोस हा. ते पंकज आणि सुनबाई घरी आहे अजून. माहिताडच आहे मी पण. होय ना? हो. असू दे. ए भारती, अगं मी आलो राधिकेकडे जाऊन. जाऊ दे, चला. चल, 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 चल. अथर्व, चल ना रे लवकर. अथर्व कसा आहेस? हो लाईट. हा बघ हा बघ हा बघ. आवडला? तुझ्या वाढदिवसाला यावर्षी तुला प्रेझेंट. प्रॉमिस. पेपर आणि बघू तो आता. पटकन. वा शाबाश. हो काय लागली वाटते लॉटरी? कसली लागते? एक नंबरानं नशीब चुकतंय आमचं. नानाजी, जोवर आपण नशीब घडवतो तोवर ते आपल्या हातात असते, आणि जेव्हा आपण त्याच्यावर अवलंबून बसतो तेव्हा आपण त्याच्या हातात जातो. आता आपण नशिबाच्या हातात जायचं का त्याला आपल्या हातात ठेवायचं ते आपणच ठरवायचं, नाही का? असे काऊन बघून राहिलात तुम्ही? नशीब बिशीब काही नाही. तुमच्या हातात ते पोहे, ते खाऊन घ्या पटकन. बर. पोपट्याचे. पोपट्याचे म्हणजे? पोपटाची डाळ घालून केले ना. वा 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 वा, एकदम फर्स्ट क्लास आहेत. आमच्या सुनबाईला पोपटाची डाळ म्हणजे. वो जगराते वाली, जल्दी राखी बांध दे यार प्लीज. सुबह सुबह जाके ग्राउंड खोलता है क्या? Love you bro, love you bro, love you bro, love you bro. पापा, इसका गिफ्ट दो ना. बाबा एक मिनट. इसके लिए पैसे कहाँ से आए? थे मेरे पास. पर उससे तो तू अपना बैट लेने वाला था ना. पुराने बैट पे 3 सेंचुरी बाकी है. खा ले और सो जा. जा अपना ग्राउंड खोल. इस राखी कुछ अच्छा हो जाए. कुछ
भाई साइड में रोक ना। क्रिस पहलू ब्रेकिंग बराबर शेयरिंग। क्यों तोड़ा गुल्लक? फिजूल का कुछ खाना होगा। माँ क्या है? कदमों में तेरी है आहट मेरे, आँखों में तेरी झलक है मेरी। पैसे चाहिए तो मुझसे ले लेता ना। आपके बर्थडे गिफ्ट के पैसे आपसे ही लेता। तू बन गया बड़ा अब नजर में मेरी, जो भी दर्द मुझको हो तू दवा है मेरी। डेटॉल, अपनों की सुरक्षा के लिए मजबूत सहारा। प्रोजेक्ट एस्ट्रोनॉट का नाम कौन लिखेगा? ये देख देख, रेसर रोहित with his project. If he submits his project, अपना डब्बा खुल। प्रोजेक्ट कंप्लीट हो गया रोहित? हाँ। अच्छा, ये ले। प्रोजेक्ट कंप्लीट हो गया। अब अरे क्या प्रोजेक्ट? What's happening? Just practicing for Holi, ma'am. But Holi is just over. For next Holi. Prepared your project. Yes, ma'am. Waterproof. That was quick thinking, यार। तू तो सच में रेसर है यार। रेनॉल्ड्स रेसर जेल विथ वाटरप्रूफिंग, कभी ना मिटे ये दोस्ती, ये लिखाई। ये किन्नर भी ना परेशान करने आ जाते हैं। अरे नहीं माँ जी, कुछ लेने नहीं देने आई हूँ। बगल में मेरी चाय की दुकान है और बारिश में सब अटके हुए थे तो सोची सबको एक एक कप चाय पिला दूं। लीजिए लीजिए ना, ला। आप भी लीजिए। आती हो? अरे सुनो, हाँ? जरा इधर आओ। अरे नहीं माँ जी, आज पैसे नहीं लूंगी। पैसे कौन दे रहा है? सदा सुखी रहो। ब्रुक बॉन्ड रेड लेबल, स्वाद अपनेपन का। गुड मॉर्निंग। अच्छे से सोए? ओह, तुम्हारा डायपर हैवी हो गया है और वो लीक कर सकता है। अब से पहनो मैमी पोको पैंट्स, एक्स्ट्रा अब्सॉर्ब। रात भर सुसु को सोखने के बाद भी ना हैवी होने की चिंता, ना लीकेज की। देखो, ये सोखे 12 घंटे तक। ट्राई है। वाओ, लीकेज से बचाए, अच्छी नींद लाए, मैमी पोको पैंट्स। अगं झणझणीतपणा कशात असावा लागतो हे तुला कधी कळतच नाही, पण तुला तो नक्की समजलाय आणि तुझ्या स्वयंपाकात उतरलाय तुझ्या स्वभावात. सांबार देऊ का ह्याच्यावर? सांबार कशाला आता ह्याच्यावर? सांबार बरं आण आणते. जा रे, दप्तर घेऊन ये जा. सांबार. कांदे पोहे सांबार म्हणजे ते. हा. टाक सांबार. हा. हा. अच्छा अच्छा, तुमच्या वराडामध्ये कोथिंबीरला सांबार म्हणतात काय? हो. आपलं कोण विचार करतोय कांदे पोह्यावर सांबाराचं काय काम? मी निघतो, नाही तर आमची भयप्रदा ओरडेल. भयाप्रदा? हो, आमची ही प्रत्येक गोष्टीला भीत असते ना, म्हणून भयप्रदा. कायचे काही बोलता तुम्ही नानाजी. परत थांबा, त्यांच्यासाठी पण डबा भरून ठेवलाय. अथर्व, शाळेला उशीर होऊन राहिला ना रे, चल ना लवकर. नॉनसेन्स, मुद्दामून धक्का मारला ना? हो नाही ताई, मुद्दामून नाही मारला, चुकून धक्का लागला. चुकून काय धक्का लागला? हा, एक जात खोटारडे असता तुम्ही पुरुष. रेवती, काय ग, काय झालं? बघ ना, मुद्दामून धक्का मारला याने. नाही ताई, खरंच चुकून धक्का लागला, मुद्दामून नाही केलं.
खरंच आईची शपथ. अरे आईची शपथ घेऊन खोटं बोलतोयस आता? बापाची शपथ कधी घेतलीये? तिथेही स्त्रीलाच मारा. तुम्ही सगळे पुरुष ना सारखेच. सॉरी ना ताई, खरंच. बघ तो सॉरी म्हणून राहिला. मी जाओ जा. चल ना, स्कूलची बस निघून जाईल ना. चल तू. थांबवलंस म्हणू ना? काहून राहायचं पर्वत करून राहिली? आज एकही कॅब मिळत नाहीये. आणि मस्ती करायची नाही अजिबात. इथे काय करून राहिले तुम्ही? टॅक्सी नाही का मिळून राहिली? मिळाली असती तर इथे उभा असतो का मी? ठीक आहे आली. थांबा. टॅक्सी रुको रुको रुको. हो मॅडम, अब काय करताय तुम्ही? आता ऍक्सिडेंट झाला असता ना. हो ते तर होऊ देत. हात दाखवून तुम्ही थांबतच नाही तर मी काय करू? एअरपोर्ट जाणार. अहो नाही जायचंय मला. नाही तुम्हाला नाही, माझ्या मिस्टरांना जायचंय. अहो ताई सांगितलं ना एकदा नाही जाणार. आता ताई बोलला ना, मग ताईची एवढी मदत नाही का करणार? अरे बसाव तुम्ही. हा ताईची एवढी मदत कर. घेऊन जा त्यांना. रिक्वेस्ट करते मी, प्लीज प्लीज. हा बसा भाऊजी. बसाव तुम्ही. नीट घेऊन जा. हा टाटा. अच्छा राधिका, तू म्हणजे ना अशक्यच आहेस. माझ्या नवऱ्यासाठी काहीही करायला तयार आहे मी. हा अशीची राणीच आहेस ना. ए बस आली बस. ए मेरा बच्चा. हा सोना, निघालो मी. हो येतोच थोड्या वेळात. ओके. हो इवन आय मिस यू बेबी. बाय. हॅलो. मिसेस सुभेदार का? हा मीच बोलून राहिले. आपण कोण? मी गिरीश पानवलकर, तुमच्या मिस्टरांच्या ऑफिसमध्ये बोलतोय, त्यांचा सिनियर. हो का? ऍक्च्युली मी तुम्हाला एका पार्टीचं आमंत्रण देण्यासाठी फोन केलाय. पार्टी? आमच्या ऑफिसमध्ये अॅन्युअल प्रमोशन्स देण्यात येणार आहेत. आणि हो, यावर्षी प्रमोशन्स ऑफिसर्सच्या बायकांच्या हस्ते देण्याची आमच्या सुप्रीम बॉसची कल्पना आहे. म्हणून तर मी स्वतःहून तुम्हाला फोन केला. मॅडम, उद्या संध्याकाळी नक्की यायचं बरं का? नाही पण उद्या कसं जमन? त्यांना तर काहीच माहित नाही. दिल्लीला ऑफिसच्याच कामासाठी गेले म्हणे ना. हॅलो हॅलो. हा मिसेस सुभेदार, मला दुसरा एक फोन येतोय. मी तुम्हाला एक थोड्या वेळात फोन करतो. ओके. पार्टीचं यांनाच माहित नाही. हॅलो बोला ना, कुठे आहात? बोलू देशील तर बोलेल ना. सारखं आपलं बोला ना गप्प बस जरा. बरं नाही बोलत आता, पण सांगून टाका ना कुठे आहात ते. मी कुठे निघालो होतो? एअरपोर्टला. हा मग आता कुठे असेल? एअरपोर्टला. मग भैताडच मी पण. जाऊ दे ते जाऊ दे. ते मी काय सांगून राहिली तुम्हाला की ते यांचा फोन आला होता. आता एक शब्द बोलू नकोस. ठेव फोन खाली. हॅलो. काय यार गॅरी, आले आले तुझ्या बायकोचा फोन. हाऊ बोरिंग. आय एम सो सॉरी बच्चा. आता नाही घेणार मी. ओके ओके. बच्चा मला सांग, हे काय केवढा पसार आहे हा? ओ माझ्या बच्चाला वेळ नाही मिळाला काल आवरायला. उशिरा झोपलं माझं सोनू. बघ तुलाच कळतं सगळं. हो ना. दॅट इज बिकॉज आय लव्ह यू. माझं प्रेम आहे ना म्हणून. पण गॅरी तुझ्याचमुळे नाही झोपले मी. माझ्यामुळे? हो. कसं काय? काल रात्री 2 वाजेपर्यंत कोण बोलत होतं माझ्याशी? तेही झोप आली होती तरी. अगं तुझ्याशी बोलायला लागलं ना, फोन ठेवावाच नाही वाटत. काय करू सांग? मग का ठेवला? अगं बेबी, मी कुठे ठेवला? तूच ठेवलास ना. ती भक्ती कटकट करत होती म्हणून. रिमेंबर? हो का? हो. जाऊ तुझ्या पोटात दुखतो. बूबू भूख लगी है. बेबी गोरेला. ये गोरेला गोरेला. खाएगा? आपके दादाजी के नाम पर हम एक
अस्पताल बनवाएंगे उधर, और एक पहाड़ बनेगा उधर, और Cadbury gems, very very colorful, very very masterful. गौरव, दूध पी लो। शेर कभी दूध नहीं पीता। बेटा पीले नहीं तो शेर के पाप को पीना पड़ेगा। लगता है नए कॉम्प्लान का मैजिक करना ही पड़ेगा। घुल जा सिम सिम। मैंने तो सुना था शेर कभी दूध नहीं पीता। इतना टेस्ट भी दूध नहीं पीता। इतना टेस्टी हो तो पी लेता है। नया कॉम्प्लान मैजिक चॉकलेट जिसमें है ग्रोथ का ऐसा टेस्टी फॉर्मूला जिसे बच्चे ही नहीं शेर भी पी जाए। ज्यादा खाया क्यों? पता है मैं खा ही रहा था पर रोहन ने स्टैचू कर दिया। स्टैचू अगेन? आज फास्ट रखा था ना अच्छे मार्क्स के लिए। इतना ट्राई किया डब्बा खुला ही नहीं। पेट इतना सा, पराठा इतना बड़ा, कैसे खाता? हाउ? आज तो टीचर की डांट खाकर ही पेट भर गया। और आज I will get back to you। बच्चे अगर आधा दिन भूखे रहेंगे तो कैसे चलेगा? इसीलिए मैं रोज देती हूँ टिफिन के साथ रियल, जो दे एक फ्रूट बोल का न्यूट्रिशन, यानी उनकी डेली फ्रूट रिक्वायरमेंट से दुगना। तो बच्चों को डेली दे टिफिन बॉक्स, वाटर बॉटल और रियल। क्या पता रियल के साथ टिफिन भी फिनिश हो जाए। हो का? जाऊ तिच्या पोटात दुखतो। तिच्याकडे नाही ना असं हँडसम, केअरिंग, पॅम्पर करणारा। यू नो दॅट जे फॅक्टर? येस आय नो. पण गेली कुठे तुझी रूममेट? गेली वाटतं शाळेला. गेलीये पुण्याला, येईल उद्या। आई म्हणजे ना बेबी यू हॅड प्रॉमिस मी तू माझ्या समोर या गुड फॉर नथिंगचा फोन नाही घेणार आहेस। ऑफकोर्स बेबी. हे बघ कट करतो. ओके नाही ओके. यू सो स्वीट। राधिका, नानी जी स्वयंपाक घरात आहे मी, आताच या। हाँ आले आले। या काय करतेय? मिरची भरून राहिले। हे घे. आता हे द्यायलाच हवं होतं का? अगं रिकामा डबा नाही देऊ म्हणून दिल्यात, आणि अथर्वला आवडते ना इडली म्हणून। गुरुनाथ नाही आहेत का घरी? नाही, दिल्लीला गेले। दिल्लीला? कसे? विमानाने? हो। देवा देवा देवा, अगं विमानाचे किती अपघात होतात हल्ली। ते पक्षी काय धडकतात, टायर काय फुटतात, आणि विमानाचे अपघात झाले ना की माणसाचे असे तुकडे 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 होऊन नानी जी जातात। वाईट काऊन बोलता हो? काही होत नसते। आतापर्यंत पोहोचलेही असतील एअरपोर्टला। ओके ओके नाही आहे हॉटेल। प्रमोशन मिळालं ना की लगेच काय घेणार? या You know, give some lasagna and do you have Greek salad? Yeah, that's done. Thank you. Gary, तू Greek saladच खा हा? येस मी तेच ऑर्डर करत होतो बच्चा, आणि तू जे ऑर्डर करशील तेच मी खाणार ना. Oh, you're so sweet. बरं गॅरी, तू बायकोला सांगितलं नाहीयेस ना प्रमोशन पार्टी बद्दल? ऑफकोर्स नॉट बच्चा. असं कशाला सांगेल तिला उगीच? कुणाच आहे? तिचाच आहे ना? ऐक ना सोना, काहीतरी महत्वाचं असल्याशिवाय ती इतक्या वेळा फोन नाही करणार. मी एक काम करतो, मी पटकन बोलतो तिच्याशी आणि 2 मिनिटात परत येतो. हा प्लीज.
आलोच हा. लवकर गौरव दूध पी लो. शेर कभी दूध नहीं पीता. बेटा पीले नहीं तो शेर के बाप को पीना पड़ेगा. लगता है नए कॉम्प्लान का मैजिक करना ही पड़ेगा. घुल जा सिम सिम. मैंने तो सुना था शेर कभी दूध नहीं पीता. इतना टेस्टी हो तो पी लेता है. नया कॉम्प्लान मैजिक चॉकलेट जिसमें है ग्रोथ का ऐसा टेस्टी फॉर्मूला जिसे बच्चे ही नहीं शेर भी पी जाए. भक्ती कटकट करत होती म्हणून रिमेंबर. हो का? हो. जाऊ तिच्या पोटात दुख. काय झालं बेबी? सगळी गडबड झाली आहे. पानवलकरांनी घरी फोन केला प्रमोशनच्या पार्टीचं सांगायला आणि तिला इन्व्हाइट सुद्धा केलंय. ओ फिश, मग आता नेणार तू तिला? नाही मला काहीच कळत नाहीये. शी यार कसली गावठी आहे ती. अँड यू नो व्हॉट काइंड ऑफ पीपल आर गोना कम ओव्हर देयर. आणि त्यात तुझी गावठी बायको. तिला ना काही स्टाईल आहे ना क्लास आहे. धड इंग्लिश बोलता येत नाही यार तिला. गॉड कॅरी, आय सो वंडर तू कसं काय लग्न केलं तिच्याशी. आय नो. आता तेव्हा पडलो प्रेमात केलं लग्न. तेव्हा बरी वाटली होती पण नंतर आता त्या वयामध्ये अक्कल असते का आपल्याला. आता आली आहे ना, देन डू समथिंग अबाउट इट. हे बघ ती येणार असेल ना पार्टीला तर मी नाही येणार. आणि जर का ती आली ना तर मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही. आत्ताच्या आत्ता तिला फोन करून सांग पार्टी कॅन्सल झाली म्हणून. मी करतो फोन. इथे बसून कर, माझ्या समोर बोलायचं. तुझ्या बायकोला सांगितलंस ना येऊ नको म्हणून. आय जस्ट होप राधिका येणार नाही पार्टीला. ये आपकी वाइफ है? हाँ, मिस राधिका गुरुनाथ सुबेदार.